वैदेही, ए वैदेही, झाली का साडी नेसून? अगं झालं ग, आलेच आलेच. ये लवकर. हो. जपून पडशील. जपून. एवढ्या हळू चालत आलीस ना तर मांडवात पोहोचेपर्यंत राजवर्धन सर म्हातारे होते. हसतेस काय ग माझ्यावर? तुला माहितीये मला हे सगळं नाही जमत. गंमत करतेय तर. तुला आठवतं वैदेही, या शहरात मी पहिल्यांदाच आले होते तेव्हा तू मला मॉडर्न ड्रेस घालून या शहराप्रमाणे राहायला शिकवायचा प्रयत्न केला होतास. आज बघ, तूच माझी साडी नेसलीयस. छान दिसतेस. हो ना काऊ. काऊ, खरं प्रेम माणसाला किती बदलायला भाग पाडतं ना. तुला खरं सांगू काऊ, आपल्याला बदलायला भाग पाडणारं प्रेम आपल्याला मिळायला हवं. आणि मला ते मिळालंय. आणि मी पूर्णपणे बदलायला रेडी आहे. तुम्हीच म्हणाला होतात ना, जमत असेल तर एखाद्याचं मन जपून दाखवा. म्हणून मी वैदेहीला होकार दिला. वैदेहीवर प्रेम नाहीये माझं. तू साडी नीट कर आलीच. ओके. तुम्ही काय झालं? येऊ ना. या ना. कशी दिसतेय मी? वाव, साडी छान दिसते. काकू दिसत नाहीस. तू कम्फर्टेबल आहेस ना साडीमध्ये? नाही, म्हणजे मला हे सगळं आवडतंय असं. म्हणजे नाही म्हणजे कम्फर्टेबल नाहीयेस. नाही तसं असेल तर मग ट्रेडिशनल ट्राय कर. आहेत कुठे माझ्याकडे ट्रेडिशनल ड्रेस. ही साडी पण गावची नेसली मी. ओके, मग लेट्स गो फॉर शॉपिंग. ओके, लेट्स गो फॉर शॉपिंग. मी 2 मिनिटात आले. ओके, कमी आलेच. हवं तर तुम्ही पण चला. आय मीन, तुम्हाला पण काही घ्यायचं असेल तर. नाही, नको. चला 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 चला, आय एम रेडी. निघूया. चल चल. रेडी?
काऊ ऐक ना, मी काय म्हणते, तू पण येतेस का आमच्या बरोबर? मला ते ट्रेडिशनलचं काही कळत नाही, तुला माहितीये ना. चल ना. राहू दे. नाही तर जनरली त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्या निवडत नाहीत. निघूयात आपण. हो चल. बरं का, आलो आम्ही. बाय. बहिणी, मी का म्हणते, नाही झालंय का काही वैदेही बरोबर बोलणं नंतर? नाही, सध्या तरी काही बोलणं झालं नाही, नंतर बघू. बहिणी, नीट चौकशी करून घ्या. नाही नंतर प्रॉब्लेम नको ना, म्हणून. येऊ का रत्नमाला ताई? अरे सुवर्णाताई या ना. बहिणी बघा ना कोण आलंय. सुवर्णाताई आले आहेत. या रत्नमाला ताई, कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही, आम्हाला कळलं राजवर्धनचं लग्न ठरलं. तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला कळलं. हा, आणि खरंच सांगते, कळल्यानंतर इतका आनंद झाला म्हणून सांगू. वैदेही नाव आहे ना जिच्या बरोबर लग्न ठरलं तिचं? तिचं स्वतःचं ऑफिस आहे म्हणे. अरे वा, काय बाई, आजच्या मुली कर्तबगार असतात नाही? हो, पण एवढं असलं तरी एका गोष्टीचं मात्र टेन्शन आलं. नाही म्हणजे असं नको व्हायला की लग्नानंतर माहेरचा चहा सांभाळण्याच्या ऐवजी राजवर्धनला घेऊन गेली तिच्याच कंपनीमध्ये आणि तिचाच बिझनेस वाढवला तर? हो ना बहिणी, हो सुवर्णाताई बरोबर बोलतायत. घेऊन जायची वैदेही आपल्या राजला. ती मॉडर्न मुलगी आहे वहिनी वैदेही. आणि काय आहे ना, आपण बसायचो इथे संस्कृती आणि परंपरा जपत. तिला जमणार आहे का हे सगळं असं जपत बसायला? हो ना. नाही म्हणजे एवढी कर्तबगार मुलगी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, म्हणजे तिचीच मर्जी चालणार ना. या आजकालच्या मुली हो मॉडर्न सगळ्या. तुम्हाला सांगते, मला की नाही भीतीच वाटते. नाही असं नको व्हायला की आधी राज 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 असं करेल आणि मग राजवर्धनना तिच्याच पत्राला बांधून घेऊन जाईल. नाही म्हणजे तुम्ही एकट्या पडाल ना, म्हणून भीती वाटते, बाकी काही नाही. वहिनी बरोबर आहे, म्हणून म्हणते की नीट चौकशी करून घ्या तिची. नाही म्हणजे वैदेही बद्दल कुठे आपल्याला काही माहितीये ना. जी काही थोडीफार माहितीये ती राजमुळे आणि त्या कावेरी. तर कावेरीचं मध्ये काय झालं माहितीये ना. नाही म्हणजे आता तिच्यावर कसा विश्वास ठेवायचा ना आपण. हो ना. आणि काय ना, या आजकालच्या मॉडर्न मुली काही सांगता येत नाही त्यांचं. सुवर्णाताई, तुमची सान्या पण आजकालचीच मुलगी आहे ना? एवढी शिकली सवरलेली आहे, अँबिशियस आहे, तिला बिझनेस करायचा आहे, हो ना? तिच्या आणि आदित्यच्या लग्नात तर किती विघ्न आली. तुम्ही तर केवढा मोठा इश्यू केला होता. तरी सुद्धा मी आदित्यचं सान्याशी लग्न करून दिलं.
ह्याचं कारण मला पटलं होतं की सानियाचं आदित्यवरती खरंच प्रेम. आता सुद्धा वैदेहीचं राजवर खरंच प्रेम. त्यामुळे वैदेही कशी मुलगी आहे, ती काय करते ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझा राज आनंदी आहे, माझ्यासाठी हेच महत्वाचं. आता लग्नानंतर जे काही होईल त्या परिणामांना सामोरं जायला, निर्णय घ्यायला, ते सगळं निस्तरायला मी समर्थ आहे. आमच्या घरातल्या गोष्टींची तुम्ही काळजी करू नका. जरा भाजीकडे बघ. हो. आई, माझ्या आयुष्यात प्रेम नाहीच आहे का? तू माझ्या आयुष्यातून एवढ्या लवकर निघून गेलीस. मधल्या काळात जे काही घडलं त्यामुळे तात्या सुद्धा थोडेसे दुरावले. आणि एकदा का माझं लग्न झालं तर मग तात्या पण माझ्यासोबत नसते. राजवर्धन सरांसारखं खरं प्रेम करणारा माणूस माझ्या आयुष्यात आला होता. परिस्थितीमुळे ते प्रेम सुद्धा माझ्या आयुष्यातून निसटून गेलं. एकूणच माझ्या आयुष्यात प्रेम नाहीये का? आणि जर नाहीये तर ते का नाहीये? तू कायम म्हणायचीस चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच घडतं. मग मी वाईट आहे का आई? माझ्या बरोबर माणसं का निघून जातात आई? मग माझं काय चुकलं आई? आतापर्यंत तू जे शिकवलंस, तू जे संस्कार केलेस त्याप्रमाणेच मी वागत आले. लोकांची मनं जपली, भावना जपल्या, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि सगळं तू जे शिकवलंस ना तेच केलं. मग माझं मन समजून घेणारं कुणीच का नाहीये? माझं मन जपणारा माणूस माझ्या आयुष्यातून का निघून जातो? आई ग, खूप खूप शॉपिंग केली आहे मी. आई ग. चला तर मग तुम्ही आवरून घ्या, मी जेवणाची ताटं वाढते. अगं आम्ही जेवून आलोय. अच्छा, तुम्ही जेवून आलात का? मला आधी कळवायचं ना वैदेही. मी सगळ्यांसाठी जेवण नसतं बनवलं. अगं कळवायचं काय त्यात? एवढा आम्हाला उशीर झाला, मग काय भुकेला पोटी शॉपिंग करणार का आम्ही? आणि मग खाल्लं, मग आता जेवायची भूक नाहीये. वैदेहीचं अर्ध
जरा फ्रेश होत. हा भरीत. वाव. मे आय? मस्त झालाय भरीत, मस्त झालाय. अगदी वैदेहीने बनवलं होतं ना तसंच झालंय. वैदेहीनेच बनवलंय हे सुद्धा. मी फक्त पोळ्या केल्या आणि बाकीचं सगळं केलं. छान झालंय भरीत. भरीत. तू केलंस ना? मी छान झालंय भरीत. भरीत तू केलंस ना? मी हो हो मीच केलंय. मी करून गेले होते. तू टेस्ट केलंस? आता खाल्ल्याशिवाय कसं करणार ना छान झालंय. ओ सॉरी. मी आले शॉपिंगचं बघून. कोणाच्या हाताला किती चव आहे हे मला चांगलंच माहिती आहे. ह्यापुढे कधी माझ्याशी खोटं बोलू नका. मला लगेच कळलं. काय ना, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं खरं खोटं त्याच्या नजरेतूनच कळतं असं म्हणतात. काऊ ये ना, राज ये ना, आपण हिला शॉपिंग दाखवूया. हा तू दाखव. मला उशीर झालाय, मी निघतो. ओके. राज. हा. बाय. बाय. काऊ यार, काऊ थँक्यू 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 सो मच. हे बघ तू मला वाचवलंस, खरंच थँक्यू. बरं तू भरीत केलंस त्यावरून लक्षात आलं तू मला स्वयंपाक पण शिकवायला हवायस. शिकवशील ना? शिकवे. बर मी तुला शॉपिंग दाखवते, तू जेवता जेवता बघ. ठीक आहे.